आज आपण इयत्ता 5वीचा उदाहरण संग्रह 47 सोडवणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिली आणि एका अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिली दूध वाटले, तर अजयने एकूण किती दूध वाटले? आता आपल्याला इथे काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल। 20 लिटर 450 मिलीलिटर अधिक 28 लिटर 800 मिलीलिटर म्हणजे आपल्याला एकूण दूध किती वाटले ते मिळेल। मग आपण बेरीज करण्यासाठी लिटर आणि मिलीलिटरची घरे इथे करून घेतली आहेत। आपल्याला लिटर लिटरच्या घरात आणि मिलीलिटर मिलीलिटरच्या घरात लिहायचे आहेत। येथे आहेत 20 लिटर 450 मिलीलिटर, 20 लिटर आणि 450 मिलीलिटर। बेरीज करायची आपल्याला, त्याच्यात मिळवायचे आपल्याला 28 लिटर आणि 800 मिलीलिटर। आता करूया बेरीज। 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 4 अधिक 8 12, 12चे 2 आपण इथे लिहिणार, हातचा 1 आपण इकडे वरती लिहिणार। हातचा 1 आणि हे 8 9, 2 अधिक 2 4, उत्तराला आपलं 49 लिटर 250 मिलीलिटर। म्हणजे अजयने एकूण किती दूध वाटले? 49 लिटर 250 मिलीलिटर दूध वाटले। आता इथे आपले 12 आले होते। आता इथे आपण जर लिहिले असते 12 तर इथे झाले असते 1250 मिलीलिटर दूध, पण 1000 मिलीचा 1 लिटर होतो, म्हणून मग तो हातचा आपण इकडे लिटरच्या घरात 1 लिहिला आणि हा 1 लिटर आपण याच्यात मोजला, म्हणजे इथे झाले 49 लिटर। आता आपण उत्तर लिहूया। अजयने एकूण 49 लिटर 250 मिली दूध वाटले। दुसरा प्रश्न पहा, ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली। किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? पूर्ण रस्ता किती आहे? 2 किलोमीटर 575 मीटर। त्यापैकी आपण 1 किलोमीटर आणि 750 मीटर रस्ता वजा केला, तर राहिलेल्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली, म्हणजे आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल। मग आपण किलोमीटर आणि मीटरची घरे आपण इथे आखली आहेत। इथे आहेत किलोमीटर म्हणजेच किमी आणि इथे मीटर। 2 किलोमीटर आणि 575 किलोमीटर। किलोमीटरच्या घरात किलोमीटर लिहिणार आणि मीटरच्या घरात मीटर लिहिणार। याच्यातून आपल्याला वजा करायचा आहे स्वच्छता केलेला रस्ता। किती रस्त्याची स्वच्छता केली? 1 किलोमीटर आणि 750 मीटर। आता करूया वजाबाकी। आता 575 मीटरमधून 750 मीटर वजा होणार नाहीत, म्हणून आपण इकडे किलोमीटरच्या घरात जाऊ, तिथून एक उसना घेऊ। 2तून 1 किलोमीटर गेले, इथे राहिले 1 किलोमीटर। आता हे किलोमीटर इकडे मीटरच्या घरात आले, तर 1 किलोमीटरचे सुट्टे होऊन किती मीटर होतील? 1000 मीटर, कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो। मग हे 1000 मीटर आणि हे 575 मीटर, म्हणजे एकूण इथे किती मीटर झाले? 1575 मीटर। आता याच्यामधून आपल्याला 750 मीटर
वजा करायचे आहेत. आता आपण वजाबाकी करूया. 5तून 0 गेला, खाली राहिले 5. 7मधून 5 गेले, खाली राहिले 2. 5तून 7 जात नाहीत म्हणून एक हातचा घेतला, इथे झाले 15 आणि 15तून 7 गेले, खाली राहिले 8. इथून हातचा 1 दिला होता म्हणजे इथं राहिला 0, म्हणजे उत्तर आलं 825. आता इथं एकामधून 1 गेला, खाली राहिला 0, म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 0 किलोमीटर 825 मीटर. म्हणजेच आपण उत्तर लिहिणार, किती रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? 825 मीटर रस्त्याची स्वच्छता करायची राहिली. मीटर रस्त्याची स्वच्छता करायची राहिली. तिसरा प्रश्न, बाभुळगावने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण किती सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? दोन्ही गावांनी मिळून किती सांडपाणी वापरले हे आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही गावांच्या पाण्याची बेरीज करावी लागेल. मग 21,250 लिटर अधिक 31,350 लिटर. आता आपण इथे लिटर आणि मिलीलिटरची घरे केली आहेत. आपल्याला उदाहरणात फक्त लिटरमध्ये पाणी दिले आहे तरीसुद्धा आपण लिटर आणि मिलीलिटरची घरे केली आहेत. याच्यात आपण लिटरच्या घरात लिटर लिहिणार. आता 21,250 हे आहेत लिटर, म्हणून लिटरच्या घरात लिटर आणि मिलीलिटर आहेत 0 अधिक 31,000 संवत्सर गावचे 31,350 लिटर आणि मिलीलिटर 0. आता यांची करू बेरीज. मिलीलिटर किती आले? 0. आता ही बेरीज 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10, 10चा 0 इथं, हातचा 1 वरती, 2 अधिक हातचा 1 3 अधिक 3 6, 1 अधिक 1 2, 2 अधिक 3 5. उत्तर आलं 52,600 लिटर. म्हणजे एकूण किती सांडपाण्याचा वापर झाला? 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. उत्तर लिहूया. एकूण 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. चौथं उदाहरण, अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल? आता अर्धा लिटर दुधाला 22 रुपये. 7 लिटर दुधाला काढण्यासाठी आपल्याला आधी 1 लिटर दुधाला किती रुपये लागतात ते काढावं लागेल. मग त्याला 7ने गुणल्यावर आपल्याला 7 लिटर दुधाला किती रुपये लागतील ते समजतील. म्हणजे आपण मग आता 1 लिटर दुधासाठी म्हणून 1 लिटर दुधाला
बरोबर 22 अधिक 22 किती 44 रुपये लागतील. अर्धा आणि अर्धा लिटर मिळून 1 लिटर दूध होतं, म्हणून आपण 22 अधिक 22 केले, म्हणजे हे झालं 1 लिटर दूध. मग 1 लिटर दुधाला आपल्याला अर्धा लिटर अधिक अर्धा लिटर म्हणजे 1 लिटर दूध होतं, म्हणून मग आपण एका अर्धा लिटरचे 22 रुपये आणि दुसऱ्या अर्धा लिटरचे 22 रुपये यांची बेरीज केली तर 1 लिटर दुधाला आपल्याला 44 रुपये लागतील. म्हणून मग 7 लिटर दुधाला 1 लिटर दुधाचे 44 गुणिले 7 केलं तर आपल्याला 7 लिटर दुधाला किती रुपये लागतील ते समजतील. आता हा गुणाकार करूया. 7 चौक 28, 28चे 2 इथं, हातचे 2 वरती लिहूया. 7 चौक 28 आणि 2 30. उत्तर आलं 308. किती रुपये लागतील? 308 रुपये लागतील. म्हणून उत्तर लिहूया. 7 लिटर दुधाला 308 रुपये लागतील. पाचवा प्रश्न. एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? आता मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, म्हणजेच ती एका तासात 40 किलोमीटर जाते. म्हणजे एका तासात बरोबर 40 किमी. आपल्याला काढायचं आहे सव्वा तासात. सव्वा तास म्हणजे किती? सव्वा तास बरोबर 1 तास आणि अधिक पाव तास. पहा, 1 तास पूर्ण आणि दुसऱ्यातला चतकोर म्हणजेच पाव तास. एकाचे 4 भाग केले आणि त्यातला 1 म्हणजे हा 1 पूर्ण आणि याच्यातला पाव तास म्हणजे हा झाला सव्वा तास. आता ती एका तासात किती जाते? 40 किलोमीटर. आता आपण या एका तासाचे जर 4 भाग केले तर पाव पाव भाग होईल आणि या 40चे 4 भाग केले म्हणजे 40ला 4ने भागलं तर पाव तासात ती किती जाते हे आपल्याला समजेल. मग आपण 40ला 4ने भागूया म्हणजे पाव तासात ती किती अंतर जाते हे आपल्याला कळेल. म्हणून पाव तास बरोबर 40 भागिले 4. 4ने का भागलं? 40चे आपल्याला 4 भाग करायचे. एका तासात पूर्ण 40 किलोमीटर जाते, तर पाव तासात किती जाईल? म्हणून ह्या पाव तासाचे आपल्याला या एकाचे किती भाग झाले? 4. म्हणून ह्या 40चे आपल्याला 4 भाग करायचे. बरोबर 4 1 4 4 0 0 म्हणजेच किती आलं? 10. 10 किमी. 10 किमी अंतर ती पाव तासात जाते. मग आपल्याला सव्वा तासात काढायचं आहे, म्हणून मग एका तासाचे पूर्ण 40 अधिक पाव तासाचे 10 बरोबर किती? 40 अधिक 10 50 किमी. म्हणजेच ती सव्वा तासात किती अंतर जाते? 50 किलोमीटर अंतर जाईल. म्हणून उत्तर लिहूया. सव्वा तासात ती 50 किमी अंतर जाईल. सहावं उदाहरण. एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे,
तर 3 किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? त्याचा वेग ताशी 4 किलोमीटर म्हणजेच एका तासात तो 4 किलोमीटर अंतर जातो. म्हणजेच 1 तास बरोबर 4 किलोमीटर. एका तासात तो 4 किलोमीटर जातो. आता आपल्याला 3 किलोमीटर चालण्यासाठी किती वेळ लागेल हे काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला आधी 1 किलोमीटरला किती वेळ लागेल ते काढावं लागेल. आता 1 तास आता इथं दिला आहे. आपण याचे मिनिटात रूपांतर करूया, म्हणजे या 4ने आपल्याला भागता येईल. या 1 तासाला 4ने भागलं तर आपल्याला 1 किमीला किती वेळ लागेल हे समजेल. मग आपण या 1 तास बरोबर 60 मिनिट. एका तासाचे आपण मिनटं करून घेतले, कारण आपल्याला 1 किलोमीटरला किती वेळ लागतो ते काढायचं आहे. आता या 60ला आपण 4ने भागलं तर 1 किलोमीटरला किती वेळ लागेल हे आपल्याला समजेल. म्हणून आपण इथे भागून घेऊया. 60 भागिले 4. 4 1 4. 6 मधून 4 गेले 2, वरून घेतला 0. 4 पंचे 20. उत्तर आलं 15. मग आपल्याला काढायचं आहे की 1 किलोमीटरला किमी लिहूया. किमी बरोबर 60 भागिले 4 म्हणजेच आले 15. हे काय आहेत? 15 मिनिटे. 1 किलोमीटरसाठी त्याला 15 मिनटं वेळ लागेल. आता 1 किलोमीटरला 15 मिनटं लागतात, तर 3 किलोमीटरसाठी आपल्याला विचारले, म्हणून मग 3 किलोमीटर बरोबर या 15ला 3ने गुणलं. 1 किलोमीटरसाठी 15 मिनटं, मग 3 किलोमीटरसाठी काढण्यासाठी 15ला 3ने गुणावं लागेल. 15 गुणिले 3. 15 त्रिक 45. 45 मिनिटे. किती वेळ लागेल त्याला? 3 किलोमीटरसाठी 45 मिनिटे वेळ लागेल. म्हणून लिहूया 3 किमी अंतर चालण्यासाठी 45 मिनिटे वेळ लागेल. या उदाहरण संग्रहामध्ये एकूण 20 उदाहरणे आहेत. राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूयात.